तर मित्रांनो रात्र झाली आता अंजली अभ्यास करू राहिली कारण हिचा उद्या पेपर आहे नीटचा. तर हिचा आता अभ्यास बघा. आणि आता मी चाललो आता मी चाललो हिची हॉल तिकीट आणण्यासाठी कारण हिची हॉल तिकीट आली आहे. आणि मग उद्या आपण पेपरला जाऊ हिच्या सोबत आणि मग बघू हे काय रिझल्ट लावते, हिचा पेपर कसा जाते. तर सर्वांनी हिला विश करा. ही सध्या थोडी डिमोटिवेट चालू आहे आणि पेपर जवळ आला त्यामुळे हिला घबराहट होत आहे. तर आता हे थोडीशी नाराज दिसू राहिली असून तुम्हाला हसत आहे पण थोडं ते फेक स्माइल वाटू राहिली हिची कारण पेपर जवळ कोणा कसं वाटते ते पेपर ज्याचा आहे त्यालाच समजू शकते. तर आपण याच्यात काही नाही करू शकत. तर आता मला तर असं येऊ राहिला पण माझे हे असे दिवस होते एका टाइमला. बघ आता हिच्यावर दिवस आहे. आता मग बघू आता काय करते, कसं हँडल करते, काय करते. काय जे व्हायचं ते मला वाटतं की रिझल्ट चांगला नाही हे यार. हिचा हा तिसरा अटेम्प आहे आणि हे बघा अशी डिमोटिवेट सारखी हे करू राहिली. आता काय बोलू. पॉझिटिव्ह बोल सकाळपासून सांगू राहिलो पॉझिटिव्ह बोल. आणि कालही सांगितलं, आजही सांगितलं, उद्याही सांगन. पण ज्याचा पेपर असते तो त्याला समजू शकते की कसं फील होते. आपल्या सांगण्याने काही होत नाही. आपण किती काही म्हणू पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह असतात अंदरून. पण थोडी घबरावट जवळ आला पेपर तर घबरावट होतेच, कोणालाही होते म्हणून. तर बघू आता, भेटू नंतर. आता मी चाललो हिची हॉल तिकीट आणण्यासाठी कारण हिची हॉल तिकीट आली आहे. आणि मग उद्या आपण पेपरला जाऊ हिच्यासोबत. थोडी डिमोटिवेट आहे पण हे होऊन जाईल कारण हिचं थोडंसं आता अभ्यास चालू आहे सध्याच्या परिस्थितीत म्हणून. तर बघू आता पुढं, उद्या भेटू आपण पेपरला जाताना. आणि मी हॉल तिकीट घेऊन येतो आता लगेच. तिचा पेपर आहे. हे अंजली शिवाजी सायन्स मध्ये आलोय आम्ही. हे बघा गर्दी. मग कसं वाटतं तुला? चांगला जाईल? 100% बेस्ट ऑफ लक. चांगला सोडू तू. पाहू मग आता. आम्ही आता सेंटरवर आलो आहे पण आता आम्ही घरचं दाखवलं नाही, डायरेक्ट सेंटरवरच आलो. बघ आता हिला पाठवतो अंदर. मग काय दिवे लावते बघू. हिचा हा तिसरा अटेम्प आहे तसा. तेच तर प्रेशर आहे. चला मग हो द्या, ऍडमिट कार्ड दाखवा. ऍप्लिकेशन नंबर दिसते. तर मग मी हिच्या मागे गेलो आणि हिला सार केलं. नंतर मग ती एकटीच कारण आम्हाला जाता येत नव्हतं. तिने तिचा रोल नंबर बघितला आणि रोल नंबर बघून मग आतमध्ये गेली. चेकिंग वगैरे झाली. नंतर मग तिची पेपर्सच्या रूममध्ये जाऊन बसली. नीटचा पेपर देऊन आल्यावर पूर्ण आमच्या बहिणीची हालत आता खूप डाऊन झाली आहे. इकडे तोंड दाखवा तुमचे. यांचे तोंड बघा कसे असे रडण्याजोगते झाले आहे. घरी आल्यावर आता मम्मी काय रिएक्ट करेन आपण पाहू. इकडे बाय दार मला सुगंध आहे. माझ्यासाठी आहे पण सॅड यांच्यासाठी की मला असं वाटतं तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकणार नाही पण मी तो सॉल्व्ह केला. हे आणि यांच्यासाठी हॅपी नाही आहे काहून तर जो रिझल्ट हे एक्सपेक्टेड करत होते ते मी यावेळेस देऊ शकणार नाही तर नाही देऊ शकणार. त्याच्यामुळे हे पण जेवढं मी केलं आता मला असं वाटत होतं की मी मला. तर आता आपण जाऊ आपल्या घरात लॉक उघडून. अच्छा आपल्या मम्मीला कोणून दिलं आम्ही आमच्या घरात.
आमची मम्मी पडून जाते आम्ही तुला पडून जात असतो. आमची मम्मी तर फुल झोपीत आहे. आमची मम्मी फुल झोपीत आहे. आमची मम्मी नाही चाललं. पण तुला बेस्ट लाईफ देईन म्हणून तू म्हणशील अंजली तुला काय असते. आमची मम्मी चेहऱ्याने दाखवू राहिली बघा. आमच्या मम्मीची झोप महत्वाची. आमच्या मम्मीची नाईट टाइम म्हणून झोपत आहे असं काही नाहीये. नाराज नाहीये. हो आमची बहीण पहा पेपर देऊन आल्यावरचा चेहरा किती सॅड असतो. दाखवू दे ना. चेक करणार नाही आहे मी रिझल्ट पण नाही बघणार आहे. बस तुम्ही मला आता एक नीट ऍस्पिरंटला सपोर्ट जर करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता रोज डेली ब्लॉगिंग करणार माझ्या रिझल्ट पर्यंत. तुम्ही दाखवून द्या की रिझल्ट माझा कमी जरी आला तरी या पोरीने काहीतरी केलं. तुम्ही सपोर्ट करा. तुझी इच्छा काय ना करायला पाहिजे की नाही. करायला पाहिजे बिलकुल करायला पाहिजे. आणि भेटन म्हटलं आपल्याला भेटन. हॅलो गाईज नमस्कार. बघितलं असेल तुम्ही माझा नीटचा हा थर्ड अटेम्प्ट होता. मी नीटसाठी प्रिपेअर करत होते. माझा अटेम्प्ट कसा गेला काय गेला याबद्दल मी जास्त तर काही नाही बोलू शकणार कारण ऑब्व्हियसली जसं आता तुम्ही ऐकता की थर्ड अटेम्प्ट होता तर मग चांगला जायला पाहिजे होता आणि यावेळेसचा पेपर इझी होता. तर मी एवढंच बोलेल की पेपर मी अजून चेक नाही केलेला काय स्कोर आहे काय नाही आहे. पेपरबद्दल थोडं सांगायचं तर माझा पेपर कसा गेला तर मी एवढंच सांगणार की मला थोडा फिजिक्समध्ये टाईम कमी पडला. मला फिजिक्स आणखी सॉल्व करायचा होता पण OMR घेऊन घेतलं त्याने. टाईम खतम झालेला होता. यावेळेस थर्ड अटेम्प्ट होता आणि टाईम कमी पडला. सर्वजण म्हणत असेल की थर्ड अटेम्प्ट असूनही टाईम कमी पडला तर एकच बोलेल मी की यावेळेस माझी मेंटल हेल्थ नव्हती चांगली. माझं असं होतं की मी हा वर्षाचा पेपर देतच नाही. मला नाही द्यायचा आहे नीटचा पेपर. स्टार्टिंगपासूनच बहुतेक मी मेंटली स्टेबल नव्हते आणि ते मेंटली स्टेबल नसल्यामुळे काही गोष्टी पण मी इन्वॉल्व केल्या त्यामुळे आणखी माझ्या मेंटल हेल्थला अफेक्ट झालेला. स्टार्टिंगपासून मेंटल हेल्थ ह्यासाठी ठीक नव्हती की 2024 मी नीट दिलेला. माझा फर्स्ट अटेम्प्ट होता. त्या टाईमला मी नांदेडला प्रिपेअर केलं होतं 1 वर्ष ड्रॉपमध्ये डायरेक्ट. तर एका वर्षात मी पूर्ण नीटचा सिलेबस कव्हर करून तो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि मी तो अटेम्प्ट दिला. पण लास्टचे 3 महिने माझ्यासाठी चांगले नव्हते. ते पण मेंटली ब्रेक करणारे होते माझ्यासाठी. तरी मी तो अटेम्प्ट दिला आणि तो फर्स्ट अटेम्प्ट होता माझा. आणि त्या टाईमला पेपर खूप मार्क्स लेवलवर लीक झालेला. मग त्यानंतर डिसाईड केलं की स्पेसफुल झालेली होती. त्यानंतर डिसाईड केलं की सेकंड अटेम्प्टसाठी जाणार. मग तेव्हा 2025 नीट डिसाईड केलं की ऑनलाईन प्रिपेअर करणार कारण 2024च्या लास्टिंग मंथ दूर असल्यामुळे फॅमिलीचं आणि हॉस्टेलवर राहणं आणि एन्व्हायरमेंट चांगलं नव्हतं. ते खूप मेंटली ब्रेक करणारं होतं. त्यामुळे डिसाईड केलं की 2025 ऑनलाईन घरी राहून करणार फॅमिलीजवळ. ऑनलाईन प्रिपेअर केलेलं. जेवढं बेस्ट दिला जाईल तेवढं बेस्ट दिलेलं माझा. तो पण मी अटेम्प्ट दिला. तो पेपर तुम्हाला माहीतच असेल कसा होता. नंतर मग तेव्हाच मी खूप मेंटली ब्रेकडाऊन झाले की अंजली माहिती होतं की ही फील्ड थोडी हार्ड आहे आपल्यासाठी कारण लिटरली सांगा तर आम्ही एज्युकेशनमध्ये तेवढं म्हणजे बिल्डअप नाही आहे. बिल्डअप म्हणजे मेमरी स्ट्रॉंग नाही आहे कारण आधीपासून सेमी इंग्लिश आणि एवढं स्टडीवर फोकस नाही केलेलं. म्हणजे बस चांगले मार्क्स घेऊन यायचे हेच होतं. डिसाईड काहीच नव्हतं की आयुष्यात काय करायचं आहे, डॉक्टर बनायचं की काय. बस 10th नंतर दादानी आजोबांनी विचारलेलं की अंजली काय करायचं आहे. म्हटलं काही नाही तुम्हाला टॉप नर्सिंग आवडते आजोबा तुम्ही टॉप नर्सिंगच करणार. आणि फॅमिलीने मला स्टार्टिंगपासून कधी स्टडीसाठी की स्टडी कर असं प्रेशर नाही दिलेलं कारण माझी जेव्हा लहान होती तेव्हा हार्ट सर्जरी झालेली. तर त्यांनी मला कधी स्टडीसाठी प्रेशर नाही केलेलं की नाही स्टडी कर टेन्शन घेणार वगैरे असं म्हणून की जेवढं असं नॉर्मल जशी तू अभ्यास करणार तसं ते मला करू द्यायचं. मग 10th नंतर 11th-12th सायन्ससाठी ॲडमिशन घेतलेलं. दादाने विचारलं तुला काय करायचं. म्हटलं काही नाही आजोबा टॉप नर्सिंग म्हणतात तर मला टॉप नर्सिंग करायची आहे. तर दादा म्हणते की ठीक आहे पण तू म्हणते नीटसाठी जा. टॉप नर्सिंग जर तू नीट करशील तर नर्सिंग निघून जाणार तुला नर्सिंग भेटून जाईल. नीट मग तेव्हा डिसाईड केलं की नीट करायचं. पण मी लोकल कोचिंग जॉईन केल्यामुळे मला नीटचे क्लासेस तिथे चांगले मिळाले नाही. लोकल होते ते त्यांनी खूप प्रयत्न केला ती कोचिंग सोडण्याचा पण ते नाही झालेलं. खूप रिझन आहेत ते त्या गोष्टीमध्ये मला घुसायचं नाही आता.
आणि मग 2024 नांदेड 2025 अटेम्प्ट दिला. आणि मग मी असे झाले की माहीत होतं आधीच की खूप मेहनत करावं लागेल, कारण ब्रेन तेवढा डेव्हलप नाही आहे एवढ्या घंटे स्टडी आणि एवढ्या हार्ड लेवलचं शिक्षण घेण्यासाठी. तर थोडंफार जेवढं आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त स्वतःवर वर्क करावं लागेल. तर मी ते केलं आणि मला असं होतं की काही होतच नाही, हार्डवर्क पण पे ऑफ नाही करत आणि लक पण साथ नाही देतात. मग घरच्यांनी मेहनत बघितली होती माझी, मी काय मेहनत केलेली. तर मग घरच्यांनी असं डिसाईड केलं की तुझी मेहनत पाहून आम्ही तुला हा थर्ड चान्स देतो, तू थर्ड अटेम्प्टसाठी जा. पण मी मेंटली जसं सांगितलं की थोडी अनस्टेबल होती, पण मला असं वाटलं की 1-2 महिना गॅप झाल्यानंतर मी बॅकअप होऊन जाईल, मी माझा 100% देणार. पण ते मेंटली हेल्थ चांगला नसल्यामुळे मी काही गोष्टी इन्व्हॉल्व केल्या आणि त्यामुळे माझी आणखी मेंटल हेल्थ खराब होत गेली. आणि ती मेंटल हेल्थ तेवढी डीप डाऊन खराब होत गेली की मी म्हणजे माझी इच्छा म्हणजे मी अभ्यास करायची आणि मी केला. पण मला या लास्ट मंथला म्हणजे लास्ट जे काही मंथ होते तेव्हा मला जाणवलं की अंजली डोक्यामध्ये काहीच नाही राहिलेलं आहे, काय अभ्यास केलेला. माझा जो हा लास्ट मंथ होता तो खूप वाईट गेलेला. मला खूप असं पॅनिक होत होतं, मला खूप हार्टबीट फास्ट फील होत होती. मला असं वाटलं की मी पेपरच सॉल्व नाही करू शकणार. इवन बायोसुद्धा मला असं वाटत होतं की मला काही येतच नाही. म्हणजे मी खूप म्हणजे काहीच नाही केलेलं आहे असं वाटत होतं मला असं वाटत होतं की मी पेपरच नाही देत, मला द्यायचंच नाही आहे, कारण रिझल्ट खराब येणार काय आणि घरच्यांची अपेक्षा काय आहे की यावर्षी ही करून टाकली. पण तसं नाही आहे. मी स्वतःवर प्राऊड आहे. प्राऊड याच्यासाठी आहे की मी स्वतःवर खूप काम केलं. माझी मेंटल हेल्थ चांगली नसल्या तरी मी उठायची डेली, माझे कामं करायची घरचे आणि रोज लॅबला जायचे. जो काही माझा आता रिझल्ट येणार तो फक्त माझी ही जी कन्सिस्टन्सी होती त्याच्यामुळेच येणार. मी रोज जायची. मला माहिती होती की नाही अभ्यास करशील तो नाही डोक्यामध्ये जाणार आहे, कारण खूप काही डोक्यामध्ये विचार चालू असायचे. पण माझं तरी होतं की नाही जायचं आहे, अभ्यास करायचा आहे, सोडून नाही द्यायचं आहे. याच्यासाठी मी खूप प्राऊड आहे की मी हार नाही मानली, मी कंटिन्यू करत राहिली. मी पेपर दिला, कसा पण जाऊ, मी माझा 100% दिला. आम्ही स्वतः डिसाईड केलं की आम्हाला एज्युकेशन करायचं. माझ्या मम्मीचं पण असं नाही आहे, सिंगल पॅरेंट चाइल्ड आहे. मम्मीचं पण असं नाही आहे की एवढंच हेच नीटचाच पेपर क्वालिफाय करायचं किंवा डॉक्टरच बनायचं नाही. आम्ही स्वतः डिसाईड केलं, दादानी मला गाईड केलं, मी स्वतः डिसाईड केलं. आणि माहिती होतं की खूप ब्रेनला डेव्हलप करायचं आहे. कधी एवढे हार्ड घंटे कंटिन्यू अभ्यास नाही केला, पण या नीटच्या जर्नीने तो करवला. बस हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवत आहे. मला नव्हतं सांगायचं की काय माझी नीटची जर्नी होती, काय नाही. मला हा सर्व टॉपिक काढायचाच नव्हता. पण मी आधी डिसाईड केलेलं माझा अटेम्प्ट होण्याच्या आधी की अटेम्प्ट चांगला जाऊ, वाईट जाऊ. जे तुझं एक आणखी थोडंफार असं ड्रीम टाईप होतं की नाही तुला व्लॉगिंग करायची आहे. मला व्लॉगिंग करायची होती, मला 3 वर्षापासून व्लॉगिंग करायची होती. मी दादाला म्हणायचे की दादा तू कर, माझा तर तो टाईम पिरियड नाही आहे की मी व्लॉगिंग करू शकेल, तू कर. पण दादानी नाही केलेलं. तर मी यावर्षी मग ते इंस्टाग्रामवर तुम्ही बघाल तर मी जानेवारी महिन्यामध्ये तो एक ट्रेंड चालू होता की 30 days 30 ब्लॉग, तर मी तो बनवलेला. आणि माझं यूट्यूब चॅनल मी थोडं डिसेंबर महिन्याच्या आधीपासून चालू करून दिलेलं की जे माझी लाईफ आहे मी ते शो अप करून त्यावर शॉर्ट्स टाकायचे. मला व्लॉग बनवायचं मोटिवेशन कोणाकडून आलं तर अमन सक्सेस टिप आहेत. तर जेव्हाही केव्हा थोडाफार आपण मोबाईल बघतो, अभ्यासामध्ये जर ब्रेक पाहिजे असल्यानंतर थोडाफार जो ब्रेक भेटायचा, जेव्हा मी मोबाईल बघायचे तेव्हा माझ्या यूट्यूब शॉर्टवर अमन सक्सेस टिप यायचे. तर त्यांचे मी व्हिडिओ बघायचे आणि ते मला खूप इन्स्पायरिंग वाटायचे. आणि मग तेव्हापासून मी डिसाईड केलं होतं की नाही आपण पण असं करू शकतो. तिथून मला तो म्हणजे एक म्हणजे ते इन्स्पिरेशन की नाही हे आहे. तर तिथून आणि इंडिया बेस्ट व्लॉगर सौरव जोशीला जसं त्यांनी म्हटलं की कॅमेरा उचला आणि चालू करून द्या, बोलणं आणि काही पण म्हणजे जे काही कंटेंट आहे तो शो करा तुम्ही आणि ब्लॉगिंग स्टार्ट करा. तर त्यामुळेच मी जास्त एनर्जेटिक झालेले आणि मी म्हटलं की ठीक आहे ब्लॉग बनवायचे आहे. 3 वर्षापासून करायचे होते, नाही केलं. यावर्षी ॲटलिस्ट स्टार्ट करून द्या म्हणून मी ते स्टार्ट करून दिलेलं. आणि आता हा जेव्हा लास्ट मंथ माझा चालू होता मला असं वाटत होतं की पेपरच नाही द्यायचा, पण मी तो दिला. त्यासाठी मी खूप प्राऊड आहे. आणि मग पेपर देऊन आल्यानंतर पण मी दादानी तुम्ही बघितल्यासाठी क्लिप शूट केली की मला असं होतं की नाही मी ब्लॉगिंग करणार. पण का माहिती मला तेच डोक्यात विचार की का बरं तू तुझी मेंटल हेल्थ खराब केली, एवढी खराब केलं की मी माझं वेट लॉस केलं. मी एवढं वेट लॉस कधीच नाही केलेलं, मी जास्त लठ्ठ पण नव्हतं. पण यावेळेस एवढं वेट लॉस झालेलं की सर्वांना दिसून पडत आहे आणि सर्वजण उठतात की एवढं टेन्शन घेतलं का.
हेअरफॉल तर खूप झालेला, ज्या 2 चोट्या पडत होत्या त्याची आता 1 चोटी पडतं. एवढं मी मेंटली स्वतःला हे करून टाकलं होतं. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, हे डिसाईड करून समोर जावं लागते. आणि आमची लाईफ स्पेशली तशीच आहे. खूप काही प्रसंग आहेत, पण आम्ही त्याला टॅकल करून रोज हसत खेळत, रोज भांडतो, रोज रडतो, रोज हसतो आम्ही. त्याच्यामुळे मला ब्लॉगिंग करायची होती की माझ्या ब्लॉग्समधून काही कोणाला मिळेल ना, तर तुम्हाला हे दिसेल की आमची लाईफ कशी आहे आणि तरी आम्ही किती हसतो आणि तरी किती खुश राहतो लाईफमध्ये, हे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून मला ब्लॉगिंग करायची होती की नाही लोकांना आवडेल. एक असतं ना की ब्लॉगिंग विनाकारणच करायची का, नाही, असं वाटतं की आपल्या घरातला कंटेंट आवडेल, म्हणून मला ब्लॉगिंग करायची होते. मी पेपर देऊन आल्यानंतर मी तेव्हा म्हटलेलं की मला ब्लॉगिंग करायचं, पण नंतर मग माझं तेच विचार चालू झालं की परत पुन्हा की का बरं, म्हणजे प्रिपरेशन आणखी थोडी जास्त केली असते तर आज टाईम कमी नसता पडला आणि पेपर चांगला गेला असता. आणि तेच ना की जेव्हा प्रिपरेशन छान असते तेव्हा लक नव्हतं म्हणजे पे ऑफ करत, आणि यावेळेस लक चांगलं होतं की पेपर चांगला होता, तर तेव्हा प्रिपरेशन म्हणजे खूप वीक पडतं. ठीक आहे, पण कोणत्या गोष्टीवर मला असं तरी वाटतं की गिल्ट नाही करावं, कारण ही गोष्ट आमच्यासाठी नव्हती म्हणजे की खूप म्हणजे जास्त पण अभ्यास नाही पाहिजे, पण आम्ही लहानपणीपासून त्या लेवलचं शिक्षण होतं, पण आम्ही तेवढं अभ्यासात नव्हतो की अभ्यास. पण आम्ही चूज केलेलं की जेव्हा मॅच्युरिटी आली तेव्हा की नाही, जेवढी चांगली लाईफ मम्मीला दिला जाईल, जेवढं चांगलं प्राऊड तिला करवलं जाईल तेवढं चांगलं प्राऊड करवायचं, हेच एक मोटिवेशन होतं. आणि ठीक आहे, एक पुढे जाऊन काही चांगलं करून देऊ, कारण यावर्षी मला ॲडमिशन घ्यायचं, ज्या फील्डला पण ॲडमिशन भेटेल त्या फील्डला मी यावर्षी ॲडमिशन घेऊन घेणार. तर पेपर झाल्यानंतर तेच हे सर्व विचार माझ्या डोक्यात चालू होते की मी खूप प्रयत्न केला, माझी ते मेंटल हेल्थ जाग्यावर आणून मी फोकस करू, आणि केलं मी खूप. म्हणजे मी हार पण मानू शकत होते आणि थप्प बसून जाऊ शकत होती, अभ्यास नव्हती करू शकत, पण नाही, मी केला, खूप 100% दिला मी माझ्या. याच्यासाठी मी प्राऊड आहे आणि स्वतःला कंट्रोल करू शकत आहे. पण फॅमिलीसाठी वाईट वाटतं, पण ठीक आहे, काही चांगलं करू लाईफमध्ये, पुढे वेगळ्या फील्डमध्ये काही ना काही तर करू. तर मग मला ब्लॉगिंग करायचं होतं, पण मला ते होतच नव्हतं की मी मोबाईलचा व्हिडिओ ऑन करून ब्लॉगिंग करू का म्हणून. तर जे आता तुम्ही आधी क्लिप बघितलेलं त्या दादानी शूट केला आणि काल त्याने तो एडिट केला आणि तो म्हणाला की मी टाकतो. माझं असं, दादा माझं नीटचं काहीच नको टाकू. तो म्हणाला का, जसं गेलं तसं गेलं. आपल्याला माहिती आहे आपण किती स्वतःवर वर्क केलेलं आहे, तर लोक काय जज करतील काय नाही हे कशाला तू विचार करते. बस मी आणि हे तुझ्यासाठी करतोय, तुला ब्लॉगिंग करायची होती, यामध्ये पण 100% देऊन पाहा. का माहीत काय होऊ शकतं, कशी लाईफ चेंज होऊ शकते, आणि जे काही हार्डवर्क केलं ते वाया नाही जाणार, म्हणजे कुठे ना कुठे आयुष्यात काम पडणार. आणि लिटरली मला ह्या नीट जर्नीने मी इमोशनली खूप वीक आहे, आणि या जर्नीने मला खूप स्ट्रॉंग बनवलेलं आहे. आणि जर मी समजा जे मेंटल हेल्थ माझी खराब झालेली होती ज्या गोष्टीमुळे, ते जर समजा मी या नीट जर्नी म्हणजे व्यतिरिक्त कोणत्या फील्डमध्ये असली असते तर मी स्टॉप झालेली असते. पण नाही, मी स्वतःला खूप कंट्रोल करून त्या गोष्टीपासून दूर उठून अभ्यास केलेला खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण सहसा मी गोष्टी मी स्वतः खूप लाईफला अफेक्ट करून घेते. कोणती गोष्ट माझ्यासोबत झालेली, मी एकच गोष्टीमध्ये एवढी ट्रॅप होऊन जाते, मला निघायला खूप वेळ लागतो. तर त्याने तो ब्लॉग काल एडिट केलेला आणि तो म्हणाला मी अपलोड करत आहे. म्हटलं नाही थांब, मला बोलायचं आहे. तर ही होती माझी नीट जर्नी. मी अजून पेपर नाही चेक केलेला की जेवढे मी सॉल्व्ह केलेले ते सर्व करेक्ट आहे की काय माझा स्कोअर बनणार. पण हे फिक्स आहे की जो काही यावेळेस स्कोअर येणार त्यामध्ये मी ॲडमिशन घेणार. तर सो माझ्याजवळ हा 1 मंथ आहे ब्लॉगिंगसाठी. कारण मला असं ते ब्लॉगिंग करायचं आहे, तर मला माझा फॅमिली कंटेंटच दाखवायचा, फॅमिली ब्लॉग्स बनवायचे आहे, त्यावरूनच तुम्हाला मजा येईल. बाकी एकटी मी ब्लॉग बनवेल तर मजा येईल तुम्हाला, पण तेवढं जे मला जे दाखवायचं आहे ते तुम्हाला हे आहे की आमची लाईफ कशी आहे आणि आम्ही त्यामध्ये कसं खुश राहतो. चांगली आहे, टचवूड चांगली आहे, सिंगल पॅरेंट चांगली आहे, बेस्ट आहे, खुश आहोत. बस हे छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात लाईफमध्ये. डाऊनफॉल येतो, कुठे ना कुठे कव्हरअप करून घेऊ आणि चांगला विचार करत आहे लोकांसाठी पण आणि स्वतःसाठी पण. तर मला असं वाटतं की देव कुठे ना कुठे चांगलं करेल आणि चांगलं लाईफमध्ये देणार. एवढं तर तो कोणालाच हर्ट करणार नाही की जेव्हा दुसऱ्यांचा पण चांगलाच विचार करतोय. स्वतःचा चांगला विचार सर्वच जण करतात, पण दुसऱ्यांचाही चांगलाच विचार करतात. मी या फील्डमध्ये फक्त यासाठी जात होती की आम्हाला पैसा आदला नको. आम्ही पैसा आदला पाहून चुकलोय म्हणजे की आज जो पैसा आमच्याकडे येत आहे ह्या गोष्टीमध्ये नाही जायचं मला. तो टॉपिक वेगळा घेऊ आपण नंतर, पुढे कधीतरी सांगू, कारण मला ब्लॉगिंग स्टार्ट करायचीच आहे, तर पुढे बोलू आपण त्याबद्दल. तर ही अशी माझी नीट जर्नी होती. मला हे थोडंसं सांगून दूर हटून जायचं होतं.
आणि मी नेहमी आता हे मी बोलत आहे तर अराउंड जे माझे लोक असतात तर ते म्हणतील की ही तर नेहमी खुश दिसायचे. मी राहते, मी लोकांना नाही दाखवत की मी कोणत्या फेजमधून चालले आहे. ते फक्त काही काही लोकांना जे खूप जवळ म्हणजे त्या टाईमला असतात त्यांनाच माहिती पडतं, बाकी कोणाला माहिती नाही पडत. कारण मी माझं असं असतं की आज तुझ्या लाईफमध्ये दुःख आहे, त्यांच्या पण लाईफमध्ये त्यांचे दुःख त्यांचे प्रॉब्लेम चालू असतील असतं. आपले प्रॉब्लेम सांगून दुसऱ्याची लाईफ आणखी थोडं जे सॉफ्ट हार्टेड असतात त्यांची लाईफ थोडंसं तरी विचार होतं आणि कसला कोणाला साईड करायचं. जेवढं हॅपी राहायला जाईल तेवढं हॅपी राहा, जेवढं दुसऱ्यांना हॅपी ठेवता येईल तेवढं दुसऱ्यांना हॅपी ठेवा आणि स्वतः पण राहा. आणि मी राहते. दुःख सर्वांच्या आयुष्यात, सर्वांचं, तर जेवढं सुख दिलं जाईल तेवढं सुख द्या. सुख नसेल दिलं जाईल तर दुःख पण नका देऊ कोणाला, माझं असं म्हणणं आहे. नका देऊ. कारण सुख जेव्हा तुम्ही देऊ नाही शकत तर दुःख काय द्यायचं, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही खूप हॅपी राहता. तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल पण मी की एवढं सर्व होऊन खूप बेकार आहे माझ्यासाठी हे, की थर्ड अटेम्प्ट असं मी तो अटेम्प्ट मी असा दिला. पण ठीक आहे, मी दिलाच आहे. मी हार नाही मानली पेपरच्या आधीच. मी त्यासाठी खूप खुश आहे की आधीच हार न मानता तो पेपर तू नाही दिला, तू दिला, तू टॅकल केलं त्याला. ठीक आहे, जे दिला तर ते पाहायला जाईल आणि ठीक आहे, जे लाईफचं रूट आहे त्यावर चाला आणि खुश राहा आणि कोणाला हार्म नका करू. आणि मी पण स्वतःला हार्म नाही करत आहे. हेच आपली फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे सर्वांची, की स्वतःला हार्म नको करू. कारण लाईफ एकदा येते, डबल नाही येत. आणि दुसऱ्यांची पण कदर करा लाईफमध्ये. दुसऱ्यांना पण त्या फेजमध्येपर्यंत पोहोचू नका की तो स्वतःला हार्म करेल. ठीक आहे, बाय, थँक्यू. भेटूया आता डेली ब्लॉगिंगमध्ये. मी ट्राय कराल. अजूनही माझा डेली ब्लॉगिंगचा ब्लॉग मी शूट नाही केलेला. मी उद्याला काय अपलोड करेन मला माहिती नाही, पण ठीक आहे, मी आता स्टार्ट करणार हा ब्लॉग एडिट करणार. आणि सपोर्ट करा जेवढं होईल तेवढं. ह्या 1 मंथ तुमच्या सपोर्टमुळे खूप चेंज होऊ शकतो. या 1 मंथमुळे खूप काही चेंज होऊ शकतं माझ्यासाठी. तर सपोर्ट करा. आणि मी माझा प्रत्येक गोष्टीमध्ये 100% देणार. हीच माझी लाईफमध्ये एक थिंकिंग आहे. मला फेल्युअर मिळो, सक्सेस मिळो, काही मिळो, पण मी माझा 100% देणार. माझ्याकडून जेवढं दिलं जाईल तेवढं देणार मी. ठीक आहे, भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय, थँक्यू, धन्यवाद. मी आता ब्लॉग एडिट केलेला पूर्ण, मी बघितलेला पूर्ण एडिट केलेला. मी जो कोणी नीट देणार त्यांना मी एवढंच म्हणेल की जशी मी थोडी लो होती, कॉन्फिडन्स नव्हती, तेवढं कॉन्फिडन्स राहा. प्रिपरेशन कशी हो, कॉन्फिडन्सनी पेपर द्या. चांगला जाईल, जसा जाईल तसा जाईल. आपला बेस द्या, 100% द्या सर्व गोष्टीमध्ये. याच फील्डमध्ये नाही, सर्व गोष्टीमध्ये 100% द्या आणि खुश राहा जे काही केलं त्यासाठी.